आपण म. देशपांडे यांच्या काव्याची वैशिष्ट्य जेव्हा बघतो, तेव्हा आपल्याला पहिल्यांदा लक्षात येतं, की त्यांच्या एकूण कवितेचा जो स्वर आहे किंवा सूर आहे, तो बघा, तो कसा आहे? तो एकदम शांत आणि सोज्वळ आहे. शांत आणि सोज्वळ आहे. त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला शब्दांच्या माध्यमातून, प्रतिमांच्या माध्यमातून अशी आक्रमकता किंवा एक कठोरपणा किंवा तीक्ष्णपणा आपल्याला जाणवत नाही. तर एक कोमलता, सहजता, सोज्वळता आणि शांतता, प्रगल्भता अशी त्यांच्या काव्यातून सतत आपल्याला जाणवते. त्यांच्या शब्दांमधून जाणवते. त्यांच्या शब्दांच्या खाली वाहणाऱ्या त्या आशयाच्या प्रवाहातून जाणवते. त्याला आपण आशयसूत्र म्हणतो काव्याचं. तो जो अंतःप्रवाह वाहतो काव्याच्या त्या शब्द प्रतिमांमधून, ओळींमधून जो आशयाचा प्रवाह वाहत असतो, त्या आशयाच्या प्रवाहामध्ये एक खोली जाणवते, एक सखोलता जाणवते, एक शांतता जाणवते, एक प्रगल्भता जाणवते, एक सोज्वळता जाणवते. हा त्यांच्या काव्याचा एक महत्वाचा विशेष मला दर्शनी जो जाणवतो त्यांच्या कविता वाचल्यानंतर पुढं. आता ही जी प्रगल्भता किंवा ही जी शांतता किंवा हा जो समंजसपणा किंवा हा जो विवेक आहे, ज्याला आपण विस्डम म्हणू, एक शहाणपण ज्याला म्हणू आपण, एक अ, माणसाच्या आणि त्याचं एक वैशिष्ट्य आहे मानवी संस्कृतीमध्ये. तर हे जे विवेक आहे, हा जो विवेक आहे, हे जे विस्डम आहे, जे शहाणपण आहे, मानवी समाज आणि संस्कृतीविषयीचं, माणसाच्या जीवनाविषयीचं ती शहाणपण आपल्याला त्यांच्या कवितेमध्ये सखोल जाणवतं. आणि याचा उगम कशात आहे? तर डॉक्टर द.भी. कुलकर्णींनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये, म्हणजे या संग्रहाची जी प्रस्तावना आहे, त्या प्रस्तावनेमध्ये दभींनी मांडलेलं आहे, लिहिलेलं आहे, की म. देशपांडे या कवीला जो माणसाविषयीचा जो एक निरपेक्ष, निरामय आणि निरागस, निस्पृह, स्वार्थरहित त्याला म्हणू आपण, असा जो जिव्हाळा आहे, अंतःकरणाचा जिव्हाळा, ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभावी न प्रीती, असं जे तुकोबाराय आपल्याला सांगतात किंवा म्हणतात ते त्यांच्या अभंगामध्ये, ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभावी न प्रीती. हा जो माणसाविषयीचा जिव्हाळा आहे, माणसाविषयीचं नितांत प्रेम आहे, तर ते प्रेम कसं आहे, ते ते वाचाळ नाहीये. आपल्याला अनेक कवितेमध्ये माझं माणसांविषयीचं किती प्रेम आहे असं दाखवणारे कवी दिसतात. खूप जोराजोरात, म्हणजे ते घोष वाक्यातून, मोठ्या मोठ्या वाक्यांमधून किंवा असं तीक्ष्ण शब्दांमधून व्यक्त करतात. हं. तर हे, आणि ते बहिर्मुख नाहीये, कारण की ते प्रेम बहिर्मुख असतं. ते प्रेम पुष्कळ दाखवायला असतं, की माझं किती प्रेम आहे. या समाजावर, या समाजातल्या समस्यांची मला किती जाणीव आहे, हे दाखवायला कवी आरडाओरडा करताना दिसतात. घोषणा देतात. मोठमोठे घोषवाक्य लिहितात आपल्या कवितेमध्ये. भाषणं करतात, कवितेतून भाषणं करतात. अनेक कवी तर कवितेतून गद्य लिहितात, निबंध लिहितात. म्हणजे कवितेतून निबंध लिहिणारे, कवितेतून घोषणा करणारे, कवितेतून भाषणबाजी करणारे, हं, टाळ्या घेणारी भाषणं असतात ना, हे असं झालं तर मग तसं होईल वगैरे. पहा तुम्ही. तर हे जे टाळ्या घेणारी भाषणं करणारी माणसं अनेकदा कवितेतून आपल्याला भेटतात. असे कवी भेटतात. पण ममनची कविता, ममनच्या काव्यातला जो जिव्हाळा आहे, माणुसकीविषयीचा, माणसाविषयीचा प्रेम आहे, तो अत्यंत, त्याला म्हणून अंतःकरणातून आलेला आहे, अंतस्थ आहे. जी आर्तता आहे, ती आर्तता जी आहे, ती आपल्याला दिसते त्यांच्यामध्ये. एका कवितेमध्ये म्हणूनच कवी म्हणतो, की माणूस गरीब का म्हणून, एक दुसऱ्याचा नाही म्हणून. एका कवितेमध्ये कवी म्हणतो, माणूस गरीब का म्हणून, एक दुसऱ्याचा नाही म्हणून. मी जर तुला दिला असता हात, तू लावला नसता कपाळाला, आणि माझा पोचला नसता आभाळाला हात. बघा, मी जर तुला दिला असता हात, तू लावला नसता कपाळाला, आणि माझा पोचला असता आभाळाला हात. गरीब बंधू मी तुझा नाही रे, तुझ्यासाठी मत द्यावे असे नाही कुणी. तू तर राज्यश्रीच्या कुंकवाचा नाममात्र दे. आता हे काय आहे, याच्यामध्ये सामाजिक आशय, सामाजिक आशय आहे, पण तो कसा आक्रस्ताळा, कुरबडवा ज्याला म्हणतात, घोषणाबाजी करणारा, नुसतं शेरे ताशेरे आणि टीका टिप्पणी करायची,
हा, आणि व्यवस्थेवर आणि एकूण समाजातल्या याच्यावर. हम्म. आणि तो अंतःकरणाचा जिव्हाळा वगैरे नसतो, काहीतरी राजकीय घोषणाबाजी असते आणि ती कवितेमध्ये येतच नाही. तसं नाही आहे इथे. नमनच्या कवितेमध्ये आपल्याला दिसतं की जो काही सामाजिक राजकीय असे त्यांच्या कवितेमध्ये येतो तो कसा असतो, तो सच्चा असतो. म्हणजे विषमता, अन्याय, वेगवेगळ्या प्रकारचे शोषण याच्याविषयी त्यांच्या काव्यामध्ये चीड आहे. पण ती सच्ची आहे. आणि त्याच्यामध्ये कवीला आपल्या मर्यादांची पण जाणीव असते आणि म्हणून तो अशा प्रकारची. आणि म्हणून कवींनी असं म्हटलं आहे, की या कवितेमध्ये सत्वगुण अधिक आहे. रजोगुण आणि तमोगुण जो आहे, तो कमी आहे. तो कमी आहे. इतरांच्या काव्यामध्ये काय असतं, म्हणजे सामाजिक कविता लिहिणारे जे कवी असतात ना बरेचसे, त्यांच्या काव्यामध्ये काय असतं, तमोगुण, रजोगुण जास्त असतं. तामसीपणा, एक आक्रमकता, एक अकारण आणि संघर्षाची जाणीव वगैरे, वगैरे व्यक्त करण्याची. आणि त्याच्यामुळे ते आपला आशय प्रभावी करण्यासाठी काय करतात, खूप शब्द वापरतात, शब्द बंबाळतात. म्हणून त्यांच्या काव्यामध्ये पुष्कळदा, जसं डॉक्टर यशवंत मनोरांची कविता आहे, त्याच्या उत्तान गुंफामध्ये नंतर शेवटी लिहिताना काही जणांनी अभिप्राय व्यक्त केला आहे, की याच्यामध्ये शब्द बंबाळत आहे, शब्दांची सर्कस आहे, असंही काही लोकांनी म्हटलं. तर हे जे शब्दांचं सर्कस आहे, उलट मनोहर आपल्या कवितेमध्ये काय म्हणतात, शब्दांची पूजा करीत नाही मी, माणसांसाठी आरती गातो, ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हाती उजळ येतो. पण काव्य निर्मिती आणि कवीच्या अंतःकरणातलं भाव याच्यामध्ये फरक पडतो. आणि काव्य निर्मितीमध्ये शब्द बंबाळता खूप दिसते आपल्याला मनोरांच्या काव्यामध्ये किंवा इतर अनेक कवींच्या काव्यामध्ये. तर ममनचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामुळे ते काय करतात, साध्या शब्दांमध्ये आपला हे व्यक्त करतात, भाव व्यक्त करतात. आणि म्हणून त्यांची कविता कवी संमेलनामध्ये टाळ्या घेत नाही, टाळ्या घेणारी नाहीये त्यांची कविता. हा, कारण की टाळ्या घेणारे लोक काय करतात, खूप वेगवेगळ्या प्रकारचं असं अर्थ चमत्कृती निर्माण करण्यासाठी शब्द आणि प्रतिमा असं काहीतरी वेगवेगळं वापरण्याचा शब्द बंबाळ अशा प्रकारची कविता निर्माण करतात. आणि त्याच्यामुळे त्यांची कविता प्रचारकी होते असं कवी म्हणतात. आणि आपल्याला दिसते प्रचारकी म्हणजे एखाद्या विचारांचा प्रचार करण्यासाठीच ते कविता लिहित असतात, असं आपल्याला वसंत आबाजी डहाकेंच्या काही कवितांमध्ये जाणवतं, अनेक कवीच्या कवितांमध्ये आपल्याला जाणवतं की ते जणू काही प्रचार करण्यासाठी एखाद्या विशिष्ट विचारांचा प्रचार करायचा झेंडाच त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेला आहे आणि म्हणून ते कविता लिहितात. असं आपल्याला जाणवतं. जसं लोकनाथ यशवंत वगैरे सारखे कवी आहेत, या कवींच्या कवितेमध्ये अशी प्रचारकीपणा आपल्याला स्पष्टपणे जाणवतो. पण इथे आपल्याला असं दिसतं की ममनच्या कवितेमध्ये अशा प्रकारचा प्रचारकीपणा जाणवत नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये सामाजिकता असूनही विशुद्ध भाव कविता त्यांची कविता म्हणून होते. म्हणून ती तामसी नसून सात्विक आहे. एक कविता आहे त्यांची, रामाला कोणी मारू शकत नाही, पण प्रत्येक जण राम बनू शकतो का, लक्ष्मण बनू शकतो. बडबड बोलणारा, रागावणारा प्रत्येक जण राम बनू शकत नाही मानले, मग रावण बनवून आम्ही कशाला जाळले, मग रावण बनवून आम्ही कशाला जाळले. मंदिरात आलेले लोक रामाचे दर्शन न घेता प्रथम खोदलेली नावे वाचतात. मंदिरात आलेले लोक रामाचे दर्शन न घेता प्रथम खोदलेली नावे वाचतात. राम बिचारे केविलवाणे बघत राहतात. तसेच अंगणात फुललेली फुले कोमेजून जातात. कुणी त्यांना तोडत नाही, कारण लोकांचे आपसात भांडण असते. रामाचे कुणाशीच भांडण नसते. रामाचे नाव घेऊन आपण भांडत असतो आपसात. सामाजिक, आता ही एक प्रकारची सामाजिक जाणीव आहे, पण किती किती साध्या शब्दांमध्ये आणि शांतपणाने त्यांनी व्यक्त केलेली असं आपल्याला जाणवतं. दुसरं एक वैशिष्ट्य त्यांच्या काव्याचं अजून आहे की त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसतं की त्यांच्या कवितेचं वर्गीकरण आपल्याला असं स्पष्टपणाने करता येत नाही. म्हणजे प्रेम कविता, निसर्ग कविता, सामाजिक कविता, आध्यात्मिक कविता, हा, ईश्वर विषयक कविता, अशा प्रकारचं त्यांच्या काव्याचं वर्गीकरण आपल्याला करता येत नाही. कारण की त्यांची कविता ती विषय सापेक्ष अशी कविता लिहितच नाही. तर कशी कविता लिहितात,
तर कवीचा आपुलाशी वाद आपणाशी. मी तुम्हाला सांगितलं होतं की कवी हा आपल्या भावनांचं प्रकटीकरण करतो आणि स्वतःशी संवाद करत राहतो आपल्या कवितेत. बघा, एकाच वेळी तो समाजाशी आणि वाचकांशी संवाद करतो आणि त्याच वेळी तो स्वतःशी संवाद करतो. हा तो स्वतःशी संवाद चाललेला आहे निरंतर कविता, त्याच्यातून त्याची कविता उमलून वर येते आपोआप. या स्वसंवादातून त्याची कविता वर येते आणि म्हणून तो ज्यावेळी वाचकाशी संवाद साधतो त्याच वेळी तो आपल्या अनुभूतीशी, आत्मानुभूतीशीही संवाद साधत असतो. मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितला होता हा मुद्दा, कारण की त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला ते जाणवतं. अंतरिक्ष फिरलो पण गेली न उदासी, गेली न उदासी, लागले न हाताला काय. हे सांगतात आहे ते समाजाला, पण स्वतःला सांगतात आहे, आपल्या अंतरात्म्याला सांगत आहेत. स्वतःशी संवाद चाललाय, शोध चाललाय. हा आत्मशोध आहे एक प्रकारचा, कवीचा आत्मशोध आहे. हा, माणसाचा या सगळ्या पर्यावरणाशी आणि त्या सृष्टीशी आणि या सगळ्या गोष्टींशी काय अनुबंध आहे, काय संबंध आहे, जीवन आणि मृत्यूविषयीचं चिंतन काय आहे, काय असू शकतं, हा संबंध शोधणारा जो प्रवास आहे, आत्मशोधाचा प्रवास आहे, तो त्यांच्या सगळ्याच कवितेमध्ये आहे. म्हणून त्यांची कविता जी आहे, गवई कुलकर्णी असं म्हणतात की त्यांची कविता आविष्कार प्रधान नाही आहे, तर विषयानुगामी नाही आहे, तर त्यांची कविता निर्मिती प्रधान आहे. ती स्वतःशी संवाद साधते आणि म्हणून त्यांच्या कवितेमध्ये बघा, मर्ढेकरांशी त्यांचं नातं काय आहे हे त्यांनी अनेकदा व्यक्त केलेलं आहे. कवींनी या प्रस्तावनेमध्ये असं सांगितलंय की मर्ढेकर हे त्यांचे म. देशपांडेंचे आवडते कवी आणि त्याच्यामुळे म. देशपांडेंच्या कवितेवर मर्ढेकरांचा प्रभाव आपल्याला एक कविता आहे त्यांची, प्रेम केले कुणी, कुणी दगड मारिले, जिंकले कुणी कुणा, कुणी सर्वस्व हारले. प्रेम केले कुणी, कुणी दगड मारिले, जिंकले कुणी कुणा, कुणी सर्वस्व हारले. दगड पूजिले कुणी, कुणी नुसता अवकाश, कुणी रोखून धरिले, कुणी उधळले श्वास. या जगामध्ये माणसांचे वेगवेगळे प्रकार असतात. ती जीवनेश्वराची ही मिरवणूक चालली, कुणी मिसळले तीत, कुणी दुरून पाहिली. बघा, माणसांचे जे वेगवेगळे प्रकार असतात जीवनामध्ये, माणसांच्या वृत्ती प्रवृत्ती असतात ना. हा, एक मिरवणुकीमध्ये सामील झालेला माणूस, एक दुरून पाहणारा माणूस त्या मिरवणुकीकडे, एक संग्रामध्ये आणि प्रत्यक्ष युद्धामध्ये उतरलेला मनुष्य, दुसरा बाहेर कपडे धरणारा, कपडे पकडणारा, एक पोहणारा, एक त्याचे कपडे घेऊन काठावर उभा राहणारा. तर प्रेम केले कुणी, कुणी दगड मारिले, जिंकले कुणी कुणा, कुणी सर्वस्व हारले. दगड पूजिले कुणी, कुणी नुसता अवकाश, कुणी रोखून धरिले, कुणी उधळले श्वास. जीवनेश्वराची ही मिरवणूक चाल, माणसाच्या जीवनाची ही मिरवणूक चाललेली आहे. मिरवणुकीची उपमा दिली आहे जीवनाच्या प्रवासाला. त्या जीवन प्रवासाला कवी मिरवणुकीची उपमा देतो आणि काय म्हणतो, कुणी मिसळले तीत, कुणी दुरून पाहिली. या जीवनाच्या संग्रामध्ये कुणी प्रत्यक्ष समाजाच्या त्या युद्धामध्ये सामील होतो आणि कुणी दुरून त्याचा आस्वाद घेतो, बाहेरून त्याच्याकडे बघत. आता ती खरं म्हणजे अनुभूती कशी आहे, तर ही अनुभूती ही कवीच्या अंतःकरणात निर्माण झालेली आणि ही तात्विक अशा प्रकारची अनुभूती. आता मर्ढेकरांच्या कवितेशी तुलना केली आहे, याच्यामध्ये एक मर्ढेकरांची प्रसिद्ध कविता आहे, कुणी मारावे कुणी मरावे, कुणी जगावे खाऊनी दगड, वितळून कुणी आयुष्यांना ओतावे अन सोन्याचे गड. कुणी रडावे रडवावे कुणी, कुणी हसावे पिऊन वायू. आता मर्ढेकर आहेत आपल्या अभ्यासाला म्हणून मी मुद्दाम ही कविता वाचतो. मर्ढेकरांची आणि म. देशपांडेंची तुलना इथे या प्रस्तावनेमध्ये केली आहे आणि ती महत्वाची आहे, कारण की मर्ढेकरांचा काही एक प्रभाव त्यांच्या मांडणीवर आहे. बघा ना, मर्ढेकरांची कविता आणि आपण आता वाचलेली ममनची कविता किती साम्य आहे. कुणी रडावे रडवावे कुणी, कुणी हसावे पिऊन वायू, कुणी दाबुनी जखम आजची, जरा उद्याचा काढावा फू. ह्या जगण्यातून, या मरण्यातून, हसण्यातून, रडण्यातून या अशाश्वताच्या मुठी वळून अद्याप वरती चढतील बाय. अखेर घेता टक्कर जरी मग युगायुगांचे फुटेल भाल, अशाश्वताच्या समशेरीवर शाश्वताची तुटेल ढाल. आता
मर्ढेकरांची कविता कशी आहे, सामाजिक अनुभूतीची कविता आहे. आणि सामाजिक विषमता चिरंतन आहे असं मर्ढेकर म्हणतात. आणि त्याच्या विरुद्धची जी क्रांतीची प्रतिक्रिया आहे ती अल्पजीवी आहे. आता मर्ढेकरांच्या कवितेमध्ये एक वेगळ्या प्रकारची सामाजिकता आहे, स्पष्ट सामाजिकता आहे. पण आपल्या म. देशपांडेंच्या कवितेमध्ये त्या सामाजिकतेचं तात्विक स्वरूप काय आहे ते व्यक्त केलेलं आपल्याला आणि साध्या सोप्या पद्धतीने ती कविता प्रकट केली आहे. तात्विक तटस्थता त्याच्यामध्ये. अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे या कवितेचं जे मर्ढेकरांशी साम्य दाखवणार आहे, की ज्याप्रमाणे मर्ढेकर आपल्या काव्यामध्ये आशयाच्या अभिव्यक्तीसाठी किंवा आशयाच्या विशिष्ट प्रकारच्या आशयाच्या प्रगटीकरणासाठी विरामचिन्हांचा वापर करतात काव्यामध्ये. विरामचिन्ह ज्यांना आपण म्हणतो, म्हणजे पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, ज्याला म्हणून विसर्ग किंवा अपूर्ण विराम. हे सगळं जे आहे ते योग्य पद्धतीने प्रश्नचिन्ह मर्ढेकर वापरतात आपल्या कवितेमध्ये. आणि तसाच प्रकारचा वापर विरामचिन्हांचा वापर म्हणजे आशयामध्ये, कवितेच्या आशयामध्ये विरामचिन्हांना सुद्धा महत्वाचं स्थान असतं, आहे की नाही? असतं की नाही? जेव्हा एखादा कवी उद्गार वाचक चिन्ह लिहितो तेव्हा त्याला तो उद्गार आहे असं म्हणायचं असतं. एखादा कवी जेव्हा प्रश्नार्थक चिन्ह लिहितो तेव्हा त्याच्या मनातला प्रश्न विशिष्ट गोष्टीविषयीचा त्याला व्यक्त करायचे असं आपल्या लक्षात येतं, नाही का? जेव्हा तो तिथे पूर्णविराम देतो तेव्हा त्याच्या आशयाचा एक तुकडा तिथे पूर्ण झालाय असं आपल्या लक्षात येतं. जेव्हा एखाद्या कवितेमध्ये कुठेच पूर्णविराम नाही आहे, एकदम शेवटीच आहे, म्हणजे त्या कवितेमध्ये सलगता आहे आशयाची, ह्याचा लक्षात येतं. लक्षात घ्या, म्हणजे काव्यामध्ये जी विरामचिन्ह वापरलेली असतात त्या विरामचिन्हांना विशिष्ट अर्थ असतो आणि ती विरामचिन्ह काव्यातल्या आशयाचं विशिष्ट प्रकारचं प्रगटीकरण दर्शवत असतात. आशयाचं विशिष्ट रूप जे आहे ते तिथून प्रगट होत असतं असंही आपल्याला दिसतं. नमनच्या कवितेमध्ये पण तसं होतं. त्यासाठी एक उदाहरण इथे पाहू आपण. आज वाटते उदास, आज वाटते उदास, क्षण गळले सुखाचे, मनी पाचोळ्याची रास. बघा, आपण जे म्हणतोय ते त्याचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या कवितेतूनच येतो, की त्यांच्या कवितेमध्ये कसा एक सहजपणाने, साधेपणाने, सोपेपणाने, तरीही प्रासादिक पद्धतीने त्यांची कविता अवतरत जाते, त्यांचे शब्द अवतरत जातात आणि त्यातून जो आशय कवीला आपल्या वाचकांच्या अंतःकरणापर्यंत पोचवायचा आहे तो पोचत जातो. आज वाटते उदास, क्षण गळले सुखाचे, मनी पाचोळ्याची रास. बघा, एक कविता मला एकदम इथे आठवली. आज वाटते उदास, गेल्या गोष्टीचा विसर, मुळी पडेना जीवास. मुळी पडे. बघा किती साधे शब्द वापरलेले आहेत. आज वाटते उदास, क्षण गळले सुखाचे, मनी पाचोळ्याची रास. एकच प्रतिमा आली, पाचोळ्याची रास, पाचोळ्याची रास, आहे की नाही? मनी पाचोळ्याची रास. पाचोळा म्हणजे झाडांची पानं जी पडतात त्याचा जो असतो ना, ते झडलेली पानं, पिवळी पानं, त्याला आपण पाचोळा म्हणतो. आज वाटते उदास, गेल्या गोष्टीचा विसर, मुळी पडेना जीवास. म्हणजे आपल्या याच्यामध्ये सगळ्या जुन्या आठवणी जमत असतात आणि त्या आठवणींमुळे उदासता आपली माणसाची वाढत. आता मनाचा दगड, जसं आरती प्रभूंची कविता मला आठवते. गेले द्यायची राहुनी तुझे नक्षत्रांचे देणे, माझ्या पास आता कळ्या आणि थोडी ओली पाने. आलो होतो हसत मी, आलो होतो हसत मी, काही श्वासांसाठी फक्त, दिवसांचे आता ओझे, रात्र रात्र सुशी रक्त. आता मनाचा दगड घेतो गणत उशाला, होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा. बघा, आरती प्रभू तिथे काय म्हणतात? पानांचा पाचोळा. आता आपल्या जो शिल्लक राहिलेला आहे केवळ हे मानवी जीवन कसं आहे. इथे कवी म्हणतो, क्षण गळले सुखाचे, मनी पाचोळ्याची रास. तर हा हे त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला दिसतं, की त्याच्यामध्ये साध्या पद्धतीने आणि त्यांनी विरामचिन्हांचा वापर केलाय. आता त्या विरामचिन्हांच्या वापरामध्ये काय म्हटलंय त्यांनी, त्या विरामचिन्हांच्या याच्यात आपण काय, आज वाटते उदास, नंतर
अपूर्ण विराम आहे. अपूर्ण विराम आहे म्हणजे दोन असे उभे टिंब जर दिले आपण त्याला विसर्ग पण म्हणतो. तो जो अपूर्ण विराम आहे. त्या अपूर्ण विरामातून काय सुचवलं जातं? दोन्ही ओळींच्या सुरुवातीला अपूर्ण विराम आहे आणि अपूर्ण विरामांमध्ये काय सुचवलं जातं की या उदास का वाटतं? आज वाटते उदास कारण काय? क्षण गळले सुखाचे मनी पाचोळ्याची रास हे त्याचं उत्तर आहे. दुसऱ्या ओळीमध्ये आज वाटते उदास का? गेल्या गोष्टीचा विसर मुळी पडेना जीवास. बघा तर इथे अपूर्ण विरामाचा विराम चिन्हांचा किती अचूक वापर कवीने केलाय आपल्या आशयाच्या प्रगटीकरणासाठी हे आपल्याला स्पष्टपणे इथे दिसून येते. दुसरं त्यांच्या काव्याचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला त्यांची कविता त्यांच्या अनेक कवितेमध्ये ध्रुवपद असतं आणि त्याची कडवी असतात असं जाणवतं. पण याचा अर्थ असा नव्हे अशी समजूत आहे मराठीमध्ये दभिनी ते आपल्याला दाखवून दिलेलं आहे. अशी समजूत आहे मराठीमध्ये की ध्रुवपद आणि कडवं अशा कविता जर असल्या तर त्याच्यामध्ये काय असतं ध्रुवपदामध्ये आशय मांडलेला असतो आणि मग त्याचं केवळ स्पष्टीकरण त्याच्या कडव्यांमध्ये केलेलं असतं किंवा त्या ध्रुवपदामध्ये सगळा आशय येऊन जातो आणि नंतर जे त्याचं जे उरलेलं असतं कलेवर असतं ते म्हणजे शुष्कपणा केवळ त्याच्यामध्ये काही प्रसंगांचे वर्णन करून आणि ते निरर्थक असे शब्द त्याच्यामध्ये वापरलेले असतात. पण अनेक जी मोठे कवी आहेत म्हणजे तांब्यांची कविता असो म. देशपांडेंची कविता असो सुरेश भटांची कविता असो आपल्याला असं जाणवतं की त्यांच्या ज्या कविता आहेत त्यांच्यामध्ये ध्रुवपदामध्ये आशय संपत नाही, ध्रुवपदामध्ये आशय सुरू होतो. ध्रुवपदामध्ये त्याचं जे आवर्तन असतं आशयातल्या त्या आशय सूत्राचं आवर्तन असतं पण त्या आशयाचं प्रगटीकरण त्या आशयाचं स्पष्टीकरण त्या आशयाचं ज्याला म्हणू त्या आशयाचं अधिक स्पष्टीकरण त्याच्या बाकीच्या कवितेमध्ये इतर कवितेमध्ये असतं. उलट असं दिसतं आपल्याला की पुष्कळशा भाव कविता म्हणून ज्या निर्माण होतात त्याच्यामध्ये ध्रुवपद नसतं पण त्याच्यामध्ये जी पहिली ओळ किंवा पहिलं कडवं असतं त्याच्यामध्ये आशय संपलेला असतो आणि मग त्या भावकवितेतले दुसरे कडवे जे असतात ते नुसतेच चोथा झालेला त्याच्यामध्ये कविता वाढवायला लिहिलेले असतात. म्हणजे आणि म्हणजे याचा अर्थ काय भावगीताची जी प्रवृत्ती आहे की ध्रुवपद महत्वाचं आणि त्याच्यामध्ये त्याचं स्पष्टीकरण किंवा त्याचे प्रसंगाचं वर्णन त्याच्या संदर्भातल्या याच्यापासून म्हणजे भावगीतात्मक जी प्रवृत्ती आहे ती कवितेपेक्षा थोडीशी कमी दर्जाची असते. त्या याच्यामधून त्या याच्यापासून म. देशपांडेंची कविता वेगळी राहते, अलिप्त राहते. जरी आपल्याला ते ध्रुवपदासारखं भासत असलं तरी त्यांच्या प्रत्येक कडव्यामध्ये एक महत्वाचा आशय व्यक्त झालेला आपल्याला दिसतो. म. देशपांडेंची सुखाचे सोबती नावाची कविता आहे. बघा किती सुंदर कविता आहे. सुखाचे सोबती दुःखातही राहो कोसळो हे नभ भिंती उभ्या राहो. कवी म्हणतात सुखाचे सोबती दुःखातही राहो कोसळो हे नभ भिंती उभ्या राहो. काही अडचणी येऊ पण सुखाचे सोबती दुःखातही राहो. आपलेपणाने हात हाती आले शिंपल्यात कैसे मोती गोळा झाले. आपलेपणाने हात हाती आले शिंपल्यात कैसे मोती गोळा झाले. अंता पावे तो हे हात हाती राहो. अंता पावे तो हे हात हाती राहो. सुखाचे सोबती दुःखातही राहो. गगनाच्या विटा मोजणारे नर येथवरी आलो त्यांच्या शब्दावर. गगनाच्या विटा मोजणारे नर येथवरी आलो त्यांच्या शब्दावर. विटेवरी माथा पाय हाती राहो सुखाचे सोबती दुःखातही राहो. सुखाचे सोबती दुःखातही राहो. बघा हेच तर वेगळे पण आहे म. देशपांडेंच्या कवितेत ही किती भावगर्भता आहे. मानवी जीवनाचं जे काही सारांश रूप आहे मानवी जीवनाचं भावनांचं मानवी जो प्रवास आहे चाललेला त्या प्रवासामध्ये माणसाचं नातं काय आहे त्या नात्यातलं सुख कशात आहे त्या नात्यातला आनंद कशात आहे त्या नात्यातली सार्थकता कशात आहे आणि वैयर्थता निरर्थकता कशात आहे ते अचूकपणे कवीने इथे हेरलेलं आहे असं आपल्याला जाणवतं. आणि ते तो अत्यंत साध्या सोप्या शब्दातून कवी आपल्या कवितांमध्ये मांडतो. हे त्याचं वेगळेपण. अल्पाक्षरत्व अल्पाक्षर रमणीयता ज्याला म्हणतात काव्याच्या भाषेमध्ये ते अल्पाक्षरत्वाचा गुण
मर्ढेकरांप्रमाणेच आपण मर्ढेकरांच्या वेळेला बघितलं होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं की मर्ढेकर एकही अधिकचा शब्द आपल्या काव्यामध्ये वापरत नाही. आशयाचं जे काही त्यांना बंदिस्त रूप प्रकट करायचं असतं, ते आशयाचं बंदिस्त रूप जे काही आहे तेवढं त्या शब्दांमध्ये ते प्रकट करतात, प्रतिमांमध्ये ते व्यक्त करतात. तसंच अल्पाक्षरत्व आणि ममनच्या काव्याला पण प्राप्त होतो आणि म्हणून त्यांची कविता मराठी काव्यामध्ये स्वतंत्र मनाने उठून दिसते, अपूर्वतेने उजळून निघते असं आपल्याला दिसतं. तर म. देशपांडेंच्या काव्याची ही काही सर्वसाधारण अशी वैशिष्ट्ये आहेत. काही आणखी वैशिष्ट्ये मी तुम्हाला जे हे पाठवणार आहे त्याच्या टिपणामध्ये आणि त्याच्या त्या PDF मध्ये तुम्हाला आढळतील. त्याचा तुम्ही चांगला अभ्यास करा, त्यांच्या काही कवितांचं वाचन करा. पुढच्या तासिकेमध्ये जर मला वाटलं तर आपण त्यांच्या काही कविता आपण घेऊ आपल्या याच्यामध्ये आणि म. देशपांडेंचं हे जे काही म. देशपांडे यांच्या कवितेचा जो अभ्यास आहे त्याच्याविषयीचा आपलं जी चर्चा आहे त्याच्याविषयीचं आपलं जे चिंतन आहे ते आपण पूर्ण करू. धन्यवाद. तुम्ही थांबा. सर प्रेझेंट झाली का? हो, कोण आहे आता? प्रणाली जंजाड. काल पण होती सर मी. बरं बरं. आणि तुम्ही मध्ये नव्हत्या. ठीक आहे. सर माझं पण भाग्यश्री. भाग्यश्री. हो सर.